नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण एका नवीन प्रकरणाची सुरुवात करणार आहोत. आपलं प्रकरण क्रमांक आहे 3. त्यापूर्वी एक माहिती सांगतो की जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, जे महत्त्वाचे वाटतील पुढं तुमच्या अभ्यासक्रमातून कॅन्सल होणार नाही असेच भाग आम्ही शिकवत आहोत. पण ते आम्हाला पूर्ण शिकवणं गरजेचं आहे. आम्ही ड्रॉप करून शिकवू नाही शकणार, कारण तुम्हाला ते समजण्यासाठी पूर्ण भाग घेणं गरजेचं आहे. तर आता आपण सुरुवात करतोय भाग 1 मध्येच. भाग 2 मी तुम्हाला ऑनलाईनला घेणार नाहीये, हे पहिलाच क्लिअर करतो. भाग 2 चा जो भाग आहे तो मी इयत्ता 9वी ला शिकवतोय, तो तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला भाग 2 ची बेसिक माहिती व्यवस्थित क्लिअर होईल. त्याच्याबरोबर आता आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 3, अंकगणित श्रेणी. तर त्याच्यामध्ये तुम्ही पुस्तक समोर ओपन ठेवा, मी तुम्हाला माहिती सांगते बघा. तर विशिष्ट क्रमाने मांडलेल्या बघा, एक आपल्याला काही माहिती आहे, आज ती माहिती आपण बघणार आहोत. बघा, 1 2 3 4 5 6 7 असे आपण जर अंक लिहायचं म्हटलं, याच्या पुढचा अंक किती आहे मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगू शकता पुढचा अंक आहे 8. याच्या पुढचा अंक किती आहे? 8. त्यामुळं व्याख्या याची अशी आहे की विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका म्हणतात. विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका असं म्हणतात. म्हणजेच आता बघा, विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला, हा सुद्धा एक समूह आहे. 2 4 6 8 10. त्यामुळे तुम्ही सांगू शकता याच्या पुढची संख्या 12 आहे, त्याच्या पुढची संख्या 14 आहे. असे एक विशिष्ट क्रम असेल, त्या क्रमाने येणाऱ्या संख्येच्या समूहाला क्रमिका असं म्हणतात. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची यामध्ये माहिती आहे जी आपल्या टॉपिकशी रिलेटेड आहे. तर समजा ही एक क्रमिका असेल, तर याच्यात जे पहिलं पद असणार आहे त्याला T1 असं म्हटलं जातं. म्हणजे या सगळ्यांना पदे असं म्हणतात. म्हणजे हे पहिले पद आहे, हे दुसरे पद आहे, तिसरे पद आहे, चौथे पद, पाचवे पद, असं ही पदे असतात. आणि समजा आपल्याला माहित नाहीये की शेवटचं पद किती आहे, जसं आता तुम्ही हा 2 चा पाढा लिहिलेला आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की शेवटचा अंक 20 आहे. शेवटचा अंक 20 आहे. पण समजा तुम्हाला तो अंक माहित नसेल, समजा तुम्ही जो हा पाढा लिहिलेला आहे त्याच्यातला हा शेवटचा अंक किती माहित नसेल, तर त्यासाठी TN हे अक्षर वापरतात. आणि पहिल्या पदासाठी T1, दुसरे T2, तिसरे T3, चौथे T4, आणि जिथं माहित नाही आहे त्याला आपण TN हे अक्षर वापरतो. बघा, काय अवघड नाहीये. पहिल्या पदासाठी T1, दुसऱ्याला T2, T3, T4, T5, आणि ज्याचा नंबर माहित नाही, ज्या पदाचा नंबर माहित नाही, म्हणजे समजा इथं 20 आहे पण ते किती नंबर नाही हे माहित नाही, तर त्यावेळेला त्याला TN हे अक्षर वापरले जाते. ठीक आहे. तर विशिष्ट क्रम असेल तर त्याला क्रमिका म्हणतात. विशिष्ट क्रमाने संख्यांचा समूह असेल तर त्याला क्रमिका म्हणतात. आणि त्याच्यातील जी संख्या किंवा एक घटक असतात त्या घटकांना पदे असे म्हणतात. आणि त्यांना नंबर दिलेले आहेत T1, T2, T3. T याचा अर्थ टर्म. ठीक आहे. आणि जे पद आपल्याला माहित नाही, म्हणजे अज्ञात पद आहे, त्याला TN असं म्हटले जाते. मी तुम्हाला ही सगळी माहिती तुम्हाला एक PDF स्वरूपात किंवा एक स्क्रीनशॉट मध्ये देईन, ती तुम्ही लिहून काढा. तुम्हाला गरजेच्या पुस्तकातलं सगळं लिहिण्यापेक्षा मी दिलेली माहिती लिहून काढा. बघा, क्रमिकेचे एकूण 3 प्रकार आहेत. क्रमिकेचे म्हणजे ही जी क्रमिका आहे, पहिला घटक आपण काय बघितला? क्रमिका. इथेच लिहितोय मी तुमच्यासाठी. बघा, पहिला घटक बघितला आपण क्रमिका. क्रमिका म्हणजे काय? तर विशिष्ट संख्येच्या समूहाला, विशिष्ट ठराविक नियमाने लिहिले गेलेल्या संख्येच्या समूहाला क्रमिका म्हणतात. क्रमिकेचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो अंकगणित श्रेणी. ठीक आहे. पहिला जो प्रकार आहे तो अंकगणित श्रेणी. श्रेणी म्हणजेच क्रमिका. अंकगणित श्रेणी. दुसरा प्रकार आहे भूमिती श्रेणी.
भूमितीय श्रेणी आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे संवादी श्रेणी. संवादी किंवा संगीतमय असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. पहिली आहे अंकगणिती, दुसरी आहे भूमितीय, तिसरी आहे संवादी. क्रमिकेचे हे 3 प्रकार आहेत. म्हणजे याच्या संख्या लिहिल्या असतात त्याचे 3 प्रकार केलेले आहेत. पहिला प्रकार आहे अंकगणिती, दुसरा आहे भूमिती, तिसरे आहे संवादी. आता यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमामध्ये फक्त अंकगणित श्रेणी आहे, पण व्याख्या मात्र दोन्हीची दिलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला व्याख्या दोन्हीच्याही सांगणार आहे. बघा काय फरक आहे अंकगणित आणि भूमितीय मध्ये. जर अंकगणिती श्रेणी असेल तर त्यावेळेला जी क्रमिका लिहिली जाते ती एक बेरजेन म्हणजे आपण बेरीज करून पुढचे अंक शोधू शकतो. याच्यामध्ये शॉर्टकट काय आहे, इथं आपण बेरीज किंवा वजाबाकी करून पुढचे अंक शोधू शकतो. याच्यामध्ये गुणाकार केला जातो, म्हणजे याचा अर्थ गुणाकार किंवा भागाकार करून आपण यामध्ये पुढचा अंक मिळवू शकतो. पुढचा अंक म्हणजे काय, इथं बघा 2 अधिक 2 बरोबर 4. पहिला आता मात्र 2च आहे, पहिला अंक 2 आहे, त्याच्या पुढचा अंक मिळवायला 2 अधिक 2 4. त्याच्यामध्ये पुन्हा 4 अधिक 2 6, 6 अधिक 2 8. तर प्रत्येक वेळी जर 2 हा अंक पुढच्या संख्येमध्ये मिळवलेला आहे तर त्याला अंकगणिती श्रेणी असं म्हटलं जातं. ठीक आहे. याची व्याख्या मी तुम्हाला सांगतो. बघा पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. जर क्रमिकेमध्ये फरक स्थिर असेल, फरक म्हणजे काय, हे पहिलं पद आणि दुसरं पद यांच्यामध्ये जो फरक आहे, म्हणजे 2 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे 2, 4 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे 2, 6 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे 2. तर हा जो फरक आहे याला साधारण फरक असं म्हटलं जातं. आणि हा जर साधारण फरक स्थिर असेल तर त्याला अंकगणिती श्रेणी असं म्हटलं जातं. ही पहिली व्याख्या आहे. तुम्हाला व्याख्या कुठलीही विचारू शकतात परीक्षेला. जर क्रमिकेमध्ये फरक स्थिर असेल तर त्याला अंकगणिती श्रेणी असे म्हणतात. दुसरी व्याख्या तुम्हाला सांगतो. अंकगणिती श्रेणीमध्ये आधीच्या पदामध्ये बघा 4 मध्ये आधीच्या पदामध्ये ठराविक संख्या मिळवून आपल्याला पुढचे पद मिळते, अशा क्रमिकांना अंकगणिती श्रेणी म्हणतात. ही व्याख्या दिलेली आहे, तुम्ही ती पाठ करावी लागणार आहे. आणि आता भूमितीय श्रेणीमध्ये काय असतं, जर आधीच्या पदाला गुणून पुढचे पद मिळत असेल तर त्या क्रमिकेंना भूमितीय श्रेणी असे म्हणतात. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ह्या दोन्हीमध्ये फरक स्थिर असायला हवा, तर त्याला साधारण फरक म्हणतात. आणि साधारण फरक हा डी अक्षराने दाखवतात. बघा लक्षात ठेवा, साधारण फरक हा डी अक्षराने दर्शवतात. म्हणजे जो डिफरन्स आहे, याच्यामध्ये जो फरक आहे तो कशाने दर्शवतात, डी अक्षराने दर्शवतात. म्हणजे आता जर ही एक अंकगणिती श्रेणी असेल तर तिचे पहिले पद आहे T1, दुसरे पद आहे T2. साधारण फरक काढण्यासाठी सूत्र आहे T2 वजा T1 बरोबर D. म्हणजे बघा नेमकं काय, T2 किती आहे 4 आणि T1 किती आहे 2 बरोबर. ह्याच्या 4 मधून 2 गेले राहिले 2, म्हणजे D बरोबर 2. हे प्रत्येक वेळेला 2च आलं पाहिजे. आता लक्षात ठेवा, काही जण तुम्ही फक्त बोलायला लागले म्हणून व्हिडिओ स्किप करत पुढे जातील, पळवतील. तुम्ही पळवलं की तुमचा अभ्यासक्रम पळाला. पळवून संपवायचं म्हणलं 1 महिन्यात आपण कोर्स संपवू शकतो. पण तुम्हाला हे जर नाही समजलं तर तुम्हाला सराव संच जो आपला असणार आहे 3.1 तो नाही समजणार. कारण हे आपल्याकडे क्रमिका म्हणजे काय मुलांना माहित पाहिजे. क्रमिका म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. अंकगणिती म्हणजे काय, भूमितीय म्हणजे काय, संवादी म्हणजे पण मी सांगणार आहे तुम्हाला. अंकगणितीमध्ये काय ओळखायचं कसं, तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघा, त्यामध्ये हे शॉर्टकी नाही दिली की अंकगणिती श्रेणीमध्ये बेरीज करून पुढची संख्या मिळवतात, भूमितीयमध्ये गुणाकार करून पुढची संख्या मिळवतात, आणि संवादी श्रेणी ही हार्मोनिक असते. इंग्रजीमध्ये त्याला हार्मोनिक म्हटलं जातं. ती संगीतमय असते, जसे की ते वेगवेगळे साइन यूज केले जातात.
वेगवेगळे साइन यूज केले जातात, साइन सिम्बॉल मध्ये आहे, त्यामुळे ते मी तुम्हाला माहिती सांगितलं. आणि अभ्यासक्रमात फक्त आपल्याला अंकगणिती श्रेणी एवढाच भाग आहे, या वर्षी तरी एवढाच भाग आहे. जर T1 T2 T3 यांना T1 T2 T3 म्हटलं जातं. जर शेवटचा अंक माहित नसेल तर त्याला TN हे वापरलं जातं. दोन पदांमध्ये जो फरक असतो तो D या अक्षराने दर्शवलेला जातो. आता हे जे D आहे, हे जे D आहे कधी कधी ऋण सुद्धा असू शकतं. म्हणजे समजा जर आता मी इथंच एक अंकगणिती श्रेणी पुन्हा लिहितो, -3 -6 -9 -12, याचा अर्थ हे जे आहे हे काय आहे, ते आहे T1, हे T2, हे T3, हे T4. आपल्याला D काढताना मी तुम्हाला सूत्र काय सांगितलंय, जर आपल्याला D शोधायचं असेल तर T2 मधून T1 वजा केलं पाहिजे. आणि वजाबाकीसाठी चिन्हांचे नियम तुम्हाला पाठ पाहिजे. चिन्हांच्या नियमांचा व्हिडिओ बघा तेवढ्यासाठी. T2 काय आहे -6, हे वजा चिन्ह इथलं वजा चिन्ह. T1 काय आहे -3, ते लिहा -3. आता हे -6 आणि हे वजा वजा अधिक झाले, म्हणजे D किती आहे तर अधिक वजा पुन्हा वजा होतं. 6 मधून 3 निघून गेले तर -3. आणि सोपं आहे ना, हे 3 आहे हे 6 आहे तर त्या 3 मिळवलेलं आहे. मग वजा वजाच मिळवल्याशिवाय ते वजा चिन्ह येणार नाही. त्यामुळे -3 मध्ये पुन्हा -3 मिळवले -6. आणि सोपं, मी 3 रुपये द्यायचं होतं कुणाचे तरी, आणखी 3 रुपये द्यायचे तर आता मी -6 रुपये देणार आहे. आणखी 3 रुपये मी देणार आहे तर -9 रुपये द्यायचे राहणार आहे. आणखी 3 रुपये मला द्यायचे तर मी -12 रुपये मला द्यावे लागणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर आता थोडक्यात, आता बघा तुम्हाला हे लक्षात आलं असेल की इथं वजा आहे, D वजा आहे, इथं अधिक आहे, इथं अधिक आहे. कधी कधी असं सुद्धा अंकगणिती श्रेणी असते 3, किंवा तुम्ही कोणताही अंक घ्या 3 3 3 3 3 3, याचा अर्थ त्या अंकगणिती श्रेणीमध्ये 0 मिळवलेला आहे. अंकगणिती श्रेणीमध्ये 0 मिळवलेला आहे म्हणजे त्याला सुद्धा अंकगणिती श्रेणी म्हणायचं. आता इथं शोधावं लागणार नाही, तर D बरोबर 0. बघा D बरोबर 0 असू शकतंय, D बरोबर वजा असू शकतंय, आणि D बरोबर अधिक सुद्धा असू शकते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला 100% कुठल्या पण म्हणजे या वर्षी परीक्षा 2020-21 येऊ दे किंवा कुठलेही इयर असू दे, तर तुम्हाला 100% हा प्रश्न येणार की तुम्हाला अंकगणिती श्रेणीमध्ये एक तरी रिकामी जागा असणार आहे आणि पुढे तुम्हाला याच्यावर एक तरी तुम्हाला एका मार्काचा प्रश्न असणार आहे. म्हणजे 2 प्रश्न, आता आपण जेवढे आज भाग बघायला त्याच्यावर 2 प्रश्न असणार आहेत. एक म्हणजे अंकगणिती श्रेणी म्हणजे काय, बेरीज आणि साधारण फरक स्थिर, या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि बेरीजच गुणाकार नाही, गुणाकार म्हटलं की भूमितीय श्रेणी झाली. तर बेरीज करत असताना जो साधारण फरक आहे तो 0 असू शकतोय, ऋण असू शकतोय आणि धन असू शकतो. ठीक आहे. तर अंकगणिती श्रेणीमध्ये जर पहिल्या पदाला काय म्हटलेलं आहे इथं T1, आणि आता त्यालाच A असं सुद्धा म्हणतात. A म्हणजे पहिले पद. ठीक आहे. अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले पद A ह्या अक्षराने सुद्धा दर्शवले जाते. जर अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले पद जर A असेल, हे जर पहिले पद A असेल, बघा मी इथे लिहितोय पहिले पद A असेल आणि सामान्य फरक D असेल, तर अंकगणित श्रेणीतील पदे शोधायचं असेल. पहिले पद A, दुसरे पद शोधायचं आहे A अधिक B, त्याच्या पुढचे पद शोधायचं आहे A अधिक 2D, त्याच्या पुढचं पद शोधायचं आहे A अधिक 3D, त्याच्या पुढे शोधायचं आहे A अधिक 4D म्हणजे 4D. या पद्धतीने तुम्ही ते शोधायचं. पुढे कंटिन्यू जायचं आहे, तुम्हाला सांगावं लागणार नाही. ठीक आहे. तर एवढा भाग जो होता तो तुम्हाला खूप महत्त्वाचा होता आणि मी तुम्हाला सांगितलंय. रिपीट मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये करतो. ज्या वेळेला एखाद्या ठराविक क्रमाने संख्या मांडले जातात, त्या ठराविक क्रमाने मांडलेल्या संख्येच्या समूहाला क्रमिका असं म्हणतात. क्रमिका ही 2 4 6 8 किंवा 1 2 3 ह्या असा असू शकतात.
त्याच्यानंतर क्रमिकानंतर क्रमिकेचे एकूण 3 पद्धती आहेत: अंकगणिती श्रेणी, भूमितीय श्रेणी, संवादी श्रेणी. आपल्याला अभ्यासक्रमात फक्त अंकगणिती श्रेणी आहे. त्याच्यामध्ये पहिल्या पदामध्ये ठराविक संख्या मिळवून पुढचे पद मिळवले जाते, म्हणजे बेरीज केली जाते. तर पहिल्या पदाला a किंवा t1 म्हटलं जातं, दुसऱ्या पदाला t2, तिसऱ्या पदाला t3, चौथ्या पदाला t4 आणि ज्या पदाचा क्रमांक आपल्याला माहित नाही त्याला tn म्हणजेच शेवटचे पद, अज्ञात पद असं म्हटलं जातं. तर दोन पदांमध्ये जो स्थिर फरक असतो, दोन पदांच्या मध्ये जो स्थिर फरक असतो त्याला d किंवा साधारण फरक असं म्हणतात. इथे लिहिलेलं आहे साधारण फरक. तो साधारण फरक धन, ऋण, शून्य असू शकतो. पहिले पद a अक्षराने दर्शवले जाते, त्याच्या पुढचे पद शोधण्यासाठी a अधिक d, त्याच्या पुढे a अधिक 2d, त्याच्या पुढे a अधिक 3d आणि त्याच्या पुढचं पद शोधण्यासाठी या क्रमाने a अधिक 4d असं आपण वापरत असतो. तर या पद्धतीने मी तुम्हाला एक माहिती पाठवतो, म्हणजे तुम्हाला बाजूला मी मध्ये तुम्हाला देत जाईल किंवा आता शेवटी मी तुम्हाला ते पीडीएफ मध्ये टाकेन, स्क्रीनशॉट काढून टाकणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मी शॉर्ट मध्ये लिहून दिलेली आहे, ती सगळ्यांनी बघा.